लोकांना देव नाही कळाला नाही का, त्याचं वाईट वाटतंय लय. चमत्काराची वाट बघणारा माणूस झोपलाय आणि चमत्कार प्रत्येक क्षणाला घडतोय असा विचार करणारा माणूस जागा झालाय. जे शोधायला चाललोय ते आपणच आहे, जे शोधतोय ते आपणच आहे. धाडस लागतं तुम्हाला अंतर्मुख व्हायला, धाडस लागतं तुम्हाला डोळे बंद करायला, धाडस लागतं तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारायला की मी कोण आहे. अर्धे डोळे बंद करा, अर्धे डोळे बंद करा, अर्धे डोळे, अर्धे डोळे उघड्या, अर्ध्या डोळ्यांनी जग बघा. त्यावेळी तुम्हाला आतमध्ये जाणवेल की तो बघणारा आतमध्ये वेगळा आहे. पापणी जेव्हा तुम्ही उघडता किंवा अर्धी ठेवता त्यावेळी तुम्हाला एक आतमध्ये अनुभूती येते की आतमध्ये बघणारा कोणतरी वेगळा आहे. कान म्हणजे फक्त हेडफोन आहेत, आवाज आतमध्ये ऐकणारा तो वेगळा आहे. ह्याचं काम फक्त आवाज पास करणं आहे, डोळ्यांचं काम फक्त लाईट पास करणं आहे. ह्याचं काम माईक सारखं आहे, सेम माईक सारखं काम आहे. हे तोंडाचं काम, स्पर्श हे अनुभूती करणारा पण वेगळा आहे. तो वेगळा हा वेगळा नसून तो आपणच आहे. आणि वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की लोक रांगा लावतायत, 4-4 दिवस त्या देवाला थांबतायत आणि काय भेटतंय रे, काय भेटतंय? धक्काबुक्कीशिवाय दुसरं काय भेटतंय? का बाबा तो देव आहे, त्याला देव कोणी केला? परमेश्वर तोच का? त्याला अधिकार कोणी दिला? तो परमेश्वरानं. ही चराचर निर्माण करण्याचा अधिकार त्याला दिला कोणी? हा प्रश्न विचारायला पाहिजे. हा प्रश्न कधी विचारणार? आहे या शरीरात तोपर्यंत ना. गाढवाच्या डुकराच्या शरीरात गेले होते नाही आपण हे प्रश्न विचारणार का? तुम्हाला एक गंमत सांगतो, एक छोटीशी गंमत बघा. प्रत्येकाला माहिती आहे की ती जी शक्ती आहे ती सगळी आतमध्ये आहे, सगळी आतमध्ये, हे सगळ्यांना माहित आहे. पण कुणाचं धाडस होत नाही आज जायचं. आणि तुम्हाला कोण अडवत पण नाही आज जाण्यापासून. ना तुमचा मित्र अडवतोय, ना शत्रू अडवतोय, ना घरचे अडवतात. माझा हेतू काय आहे माहिती आहे का? मला हे एवढं समजलंय की आत्मज्ञान इझिली प्राप्त करू शकता. ह्याला कसलं कर्म काढणं आहे ना, एका पायावर उभं राहायचं आहे ना, तपश्चर्या आहे, काय नाही. बस एक समज आहे. मला दया येते यार या लोकांच्यावर की लोक जलामतायत आणि मरतायत. देहबुद्धीला आत्मबुद्धी करायची आहे. आत्ता आपण जग बघतोय, देहबुद्धीतून बघतोय, ह्या बुद्धीतून बघतोय. आपल्याला ट्रिगर करायचं, आत्मबुद्धी जायचंय, अर्धा डोळा उघडायचाय आपल्याला. सगळं जग बघायचंय. बघणारा वेगळा आहे, जे दिसतंय आणि जो बघतोय त्याच्यापेक्षा द्रष्टा वेगळा आहे. तो द्रष्टा तुम्ही आहे. दर्शक आणि दृश्य हे तुम्ही नव्हताच कधी. कधी पण लक्षात ठेवा, दृष्टा तुम्ही आहे. आवाज आणि ऐकणारा तुम्ही नव्हता. आतमध्ये या दोन्ही गोष्टींना जो बघतोय अलिप्तपणाने तो तुम्ही आहे. बोलणारा आणि जे बोलतोय, जे आवाज आहे ते पण तुम्ही नव्हता कधी. हे याच्या पलीकडे आहे. हे अध्यात्म समजवायचं आहे मला, हे समजवायचं.